थांबा थांबा सांगतो आम्ही गुलाल कशामुळे उधळते. बघा मी सकाळ सकाळी निघालो तो बोला आणायला. तर मग सोबतीला कोण नव्हतं म्हणून सावलीलाच म्हणलं चल बाबा माझ्या सोबतीला. बघतो तर ट्रॅफिक लय लागलं तो. मग ट्रॅफिक निघाल्यानंतर मी पण आलो किंवा इकडं सिग्नल पार करून टोपी घेण्यासाठी. पण टोपी काय आपल्याला आवडली ना हो, म्हणून निघालो पुढे एबीसी चौकात आलो. आणि तिथं पुस्तकं बघत बसलो तो. म्हणलं एखादं पुस्तक घ्यावं. पण नको म्हटलं, परत माझ्याकडे लय पुस्तक आहे तेच वाचून होणार हो. तेवढ्यात मग माझ्या मामाचं पोरग आला अण्णा. पुढे निघालो बोला आणायला. काय बघतो तर काय ट्रॅफिकवाले गाड्या उचलत होते नो पार्किंगच्या. मग आम्ही तिथून पुढे आलो पुढल्या चौकात. आणि मग काय इथं साईडला बघा हे दगडूशेठचं मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढे आलो की हो बल घ्यायला. त्याला म्हणलं बल पॅक करून दे रे बाबा. म्हणलं बाबा पावती बी दे बाबा, कारण की आमच्या रूम मधले लेपोर आगा होती. 1-1 रुपयाची हिशोब मागते ती. पावती घेऊन आम्ही निघालो की हो रस प्यायला. रस प्यायला आलो हो. रस बीस घेतला मस्तपैकी पेला हो थंड. आणि तिथून पुढे आम्ही आलो की हो मोबाईल शॉपिंग मध्ये. मला घ्यायचं होतं गिंबल. पण गिंबल काय भेटलं नाही हो. मग आलो माघारी रिटर्न. अण्णाला म्हणलं मी जातो बाबा, प्रदीप सरांचं लय फोन आले सारखं सारखं. मग मला तेवढ्यात गगन सर गाठ पडले की हो. गगन सर म्हणले चला लवकर लवकर. मी म्हणलं काय झालंय. म्हणून मी पण आलो की हो पटकनी वरती बघतो तर म्हणलं हे कसली गर्दी आहे हो. नंतर कळालं की हे आमचा मित्र हिमांशु बीएमसी मध्ये सिलेक्ट झाला हो. त्याचं सेलिब्रेशन करत होतो. मग सेलिब्रेशन करून आला की मेन प्रदीप सर खाली. आणि आपल्या इन्स्टाला फॉलो करावं लवकरात लवकर. आपला विलॉग इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी.